वर्षभर फक्त 3 ते 4 महिने मटार आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतो. पण हे असे मटार वर्षभर सुद्धा मिळतील बरं का. पण ते अतिशय महाग मिळतात. त्यासाठी थंडीमध्ये मटार स्वस्त असतात तेव्हा घरच्या घरी मटार कसे फ्रोझन करू शकतो. कारण विकत आणलेल्या मटारला रंग लावण्याची शक्यता जास्त असते किंवा त्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचा वापर केलेला असतो. पण आज आपण वर्षभरासाठी मटार कसे साठवून ठेवायचे, याचा रंग व चव काहीही बदलायला नको, यावर बर्फ साठवायला नको, याकरता काय काळजी घेतली पाहिजे, हे मटार कसे साठवायचे ते अजिबात न उकळता ते पाहणार आहोत. नमस्कार, कुक विथ वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर हे बघा, आपण असे मटार सोलून घेतलेले आहे. हे मी 2 किलो मटार घेतलेले आहे, सोलून ठेवलेले आहे. एक सुती कापड घेतलेलं आहे आणि त्या कापडामध्ये मटार असे चांगले कोरडे करून पुसून घेतलेले आहेत. अजिबात त्यात मॉइश्चरायझर राहिलं नाही पाहिजे. या प्रकारे असे मटार 1 तासभर मी या सुती कापडावर पसरवून ठेवणार आहे, जेणेकरून त्यातलं सगळं मॉइश्चरायझर निघून जाईल आणि ते असे कोरडे कोरडे होतील. आणि त्यानंतर मी हे मटार असे एका टोपलीमध्ये काढून घेतलेले आहेत. तेही मी असे कोरडे करून ठेवलेले आहेत. हातावर बघू शकता तुम्ही, अजिबात मॉइश्चरायझर लागत नाही. 1 तासाभराने मी हे मटार एका छान अशा पॉलिथिनच्या बॅगमध्ये मी एअरटाईटमध्ये ठेवणार आहे. बघू शकता, त्याआधी सर्वात लहान असे कोवळे दाणे आहेत ते निवडून घ्यायचे, ते बाजूला ठेवायचे. चांगले किडलेले दाणे काढून टाकायचे व स्वच्छ असे मटार आपण निवडून यात भरून ठेवायचे. त्यासाठी आपण मार्केटमधून आणताना चांगल्या क्वालिटीचा मटार घेऊन यायचा, जेणेकरून तो आपण वर्षभर छान प्रकारे टिकवू शकतो. त्यासाठी आपण असे छान निवडलेले टपोरे मटाराचे दाणे घेतलेले आहे. इथे मी माझ्याकडे एक असं स्टीलचं बाउल आहे एअरटाईट, त्यामध्ये मी असे हे दाणे भरून ठेवणार आहेत. झाकण लावून ठेवून देणार आहेत. ही पहिली पद्धत झाली एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवण्याची, किंवा तुमच्याकडे टपरवेअरचा बाउल असेल त्यामध्येही ठेवू शकता तुम्ही.